अर्थ निघतात भाजपच्या मोठ्या विजयाचे। लोकसभेतल्या अपयशानंतर भाजपचं विधानसभा निवडणुकीत काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता। तर इकडे माहीममध्ये ठाकरे गटाच्या महेश सावंतांची आघाडी जी आहे ती कायम आहे। माहीममध्ये 7636 मतांनी महेश सावंत आघाडीवर आहे। सकाळचं प्रवचन ऐकणार नाहीत आणि शहाणा माणूस तो, हुशार माणूस तो की जो वेळेत आपलं एक्झिट करून टाकतो। त्यामुळे त्याने लिखाणावर कॉन्सन्ट्रेट करावं, पण त्याने आता रोज टीव्ही समोरून बोलू नये। लोक बंद दिसले की दिसले तर ऑफ करतील। ओके, आता महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार? आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल। आमची बहुधा उद्या आता निरोप येतील। आमदारांची गटनेता ठरवणारी बैठक होईल आणि त्या बैठकीनंतर केंद्रीय नेतृत्व जे ठरवेल तो मुख्यमंत्री। आणि पूर्वी फक्त आमचं असं म्हणणं असायचं, आता तर हे म्हणणं एकनाथजी आणि अजितदादांचंही आहे की भाजपचं केंद्रीय नेतृत्व जे ठरवेल ते आम्हाला मान्य आहे। देवेंद्रजींचा हक्क आहे असं सांगितलं जातं, कारण ते प्रचाराच्या निमित्तानं राज्यामध्ये फिरले, एवढ्या सभा घेतल्या, त्यामुळे देवेंद्रजीच मुख्यमंत्री बनतील असं प्रवीण दरेकर सुद्धा म्हटले की आम्हाला असं वाटतं की देवेंद्रजी बनतील। तुम्हाला वाटतं? आम्हा सगळ्यांची देवेंद्रजी मुख्यमंत्री होऊ शकले नाही तेव्हापासून इच्छा आहे, पण याचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल, कारण केंद्रीय नेतृत्वाला लांबचं दिसतं। आम्हाला बऱ्याच वेळा असं वाटतं की असं काही निर्णय घेतला, पण मग काही दिवसांनी कळतं की हा निर्णय बरोबर होता। तसं केंद्रीय नेतृत्वाने विचारलं किंवा बीजेपी को मुख्यमंत्री मिला आहे तर सगळे एकमुखाने देवेंद्रजींचं नाव सांगतील, एकमुखाने।